स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदार सनगरे सर. नक्कीच मित्रांनो पुन्हा एकदा बोलणार आहोत आजच्या दिवसामध्ये. बघूयात काय घडतंय. 6 चेंडूचा थरार आपल्या भेटीला येतोय. बघूयात सुपर ओव्हरचा थरार असेल. तुषार फुटक उभरता सितार आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती. टीके कांबळेवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू. बघूयात काय घडतंय. इथे मात्र पाहायला गेलं तर अमोल कलबडे जो मात्र झरेवाडीला बिलॉंग करतो. एक मोठं नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामधलं. बघूयात तुषार फुटकवाडीचा इथे मात्र एक मोठा खेळाडू आहे जो दाखल झालाय बॉलिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु समोर मात्र एक बलाढ्य असायला आपल्याला बॅटमॅन पाहायला मिळतो म्हणजेच अमोल कलबडे ज्याचं मात्र मोठं इथे मात्र नाव आहे. झरेवाडी या वाडीमध्ये तो बिलॉंग करतो. बघूयात काय घडतंय. 6 चेंडूंचा खेळ आपल्या भेटीला येतो. इथे मात्र पंच असतील संदीप कांबळेकर. स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळतात मंदार सनगरे सर व त्याचप्रमाणे इथे जे आम्हाला कमेंटर आपले ते म्हणजेच मंदार शिर्के असतील, गुरु दादा गोविलकर सर असतील, त्याचं देखील मी स्वागत करतो. पुन्हा एकदा म्हणणार आहोत. बघूयात काय घडतंय. या वेळेला फिल्डिंग सेट झाली आहे. पहिला चेंडू फेकला जातोय तुषारांच्या माध्यमातून. समोर असेल अमोल कलबडे. सुपर ओव्हरचा थरार पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. बघूयात काय घडतंय. पहिला चेंडू असेल. हेवी गो धावायला सुरुवात केली आहे. उर्दू विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू इथे मात्र वाईट फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती पंचांना नियम क्रमांक 22 वापरावा लागलाय. चेंडू गेलाय वाईट साठी. वाईटच्या मदतीने इथे मात्र संघाचं खातं ओपन होतं एका धावसंख्येने. नक्कीच अमोल कलबडे जर का विचार केला तर एक मोठं नाव आहे. नक्कीच बघूयात काय घडतंय. पुन्हा एकदा जसं की पाहायला गेलं तर तुषार फुटक पहिला चेंडू अवांतर फेकला गेला परंतु आता मात्र कमबॅक होईल का हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात काय घडतंय. अमोल कलबडेसाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. फटका इथे मात्र प्रॉपर आहे परंतु इथे मात्र चांगली फिल्डिंग देखील. एका हाताने चेंडू अडवला जातोय. आशुतोष इथे मात्र होता. चेंडू अडवला. चेंडू फेकेपर्यंत इथे मात्र एक धाव मिळाली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 2 धावा. नक्कीच इथे मात्र आपण सुपर ओव्हरचा थरार मित्रांनो आपल्या भेटीला येतोय. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती गेलाय अभि आगरे मॅन फ्रॉम डुगवे. बघूयात काय घडतंय. दुसरा चेंडू इथे मात्र खराब चेंडू आहे परंतु त्याचा आढावा घेता आला नाहीये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु चांगली फेकी झाली आहे त्या खेळाडूकडून. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे मला वाटतं नोचा इशारा येतोय. इथे मात्र ट्विस्ट येते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच नो +1 आणि नक्कीच या चेंडू नंतर फ्रीडचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीड देखील असेल. बघूयात काय घडतंय. 2 धावा मिळतात. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा. पुढचा चेंडू असेल तुषार फुटक. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. फटका देखील प्रॉपर आहे परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. एक धाव नक्कीच मिळते. इथे मात्र रोहनने चेंडू अडवला तोपर्यंत इथे मला वाटतं एकच धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. अजून देखील पाहायला गेलं तर षटकामधले चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 4 चेंडूचा खेळ बाकी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल. चांगला चेंडू आहे. इथे मात्र टप्पा पडला. चेंडूने उसळी घेतली आहे. चेंडू सरळ इथे मात्र ट्रॅव्हल झालाय. पाहायला गेलं तर इथे मात्र यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर केला जातोय. विकेट किपर चेतन एक चांगला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. पुढचा चेंडू असेल. या वेळेला सामना करेल अभि आगरे. आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय अभि. बघूयात काय मोठा फटका येतोय का बघण्यासारखं असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर जखडून ठेवलं जात आहे. तुषारच्या माध्यमातून पुन्हा एकदा ब्लॉक हॉल केलं जात आहे. तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली आहे. खराब फिल्डिंग झाली आहे. इथे मात्र 2 धावा मिळतील का. येस धोक्याची गणना नॉट केला परंतु खराब फेकी झाली आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्णपणे चितेच्या चपळाईने पूर्ण केल्यात मित्रांनो. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावले जाऊन पुढे ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. अजून देखील मला वाटतं उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. मोठा फटका इथून पुढे येईल का बघण्यासारखं असेल. 5वा चेंडू असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र काय त्रिफळाचीत केला गेलाय. दांडी 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 गुल. माघारी परततोय फलंदाज. बॅक टू द पवेलियन अभि आगरे. डीजे आता मात्र पाहायला गेलं तर भाऊ आपल्याला पाहायला मिळतोय
जो मात्र मला वाटतं आता अंतिम चेंडू फेस करेल, परंतु धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. आता मात्र मोठा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया त्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का बघण्यासारखं असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर नक्कीच इथे मात्र तुषारने जखडून ठेवलं गेलंय दोन्ही फलंदाजाला, परंतु आता मात्र बघण्यासारखं असेल हा चेंडू. बघूयात काय होतंय, मोठा फटका येतोय का, तुषार फुटक अंतिम चेंडू असेल. उर्द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहायला गेलं तर बॅक टू बॅक इथे मात्र त्रिफळाचीत केला गेलाय. या वेळेला मात्र नक्कीच तुषार फुटक चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. जर का पाहिला गेलं तर इथे प्रथम बॅटिंग करत असताना नक्कीच त्रिमुखी स्पोर्ट्सच्या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना यावेळेला पहिल्या षटकाच्या अखेरीस म्हणजेच काय सुपर ओव्हर होती आणि त्या 6 चेंडूवरती धावा जमवल्या ते म्हणजेच टोटल 7 धावा इथे मात्र जमवल्या गेल्यात आणि 8 धावांचं एक मापक आव्हान आहे. परंतु मित्रांनो क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर ओव्हरचा दबाव देखील दोन्ही संघांवरती असणार आहे. हॅलो नक्कीच बघूयात. हॅलो मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दादा गोजिम यांना विनंती आहे की आपण जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय अजयदादा गोजिम यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. बघूया आता इथे मात्र षटक क्रमांकित पाहायला गेलं तर एक षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तर सुपर डुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आहे. मला वाटतं सिद्धेशच्या वरती इथे मात्र भार दिला जातोय. नक्कीच सिद्धेश लोंढे हा देखील एक उभरता सितारा आहे या पंचक्रोशी मधला. त्याला मात्र इथे 6 चेंडूवरती 8 धावा रोखायच्या आहेत. बघूयात काय होत आहे, कोणता संघ इथून पुढे बाजी मारतोय हे मात्र बघण्यासारखं असेल. मला वाटतं नक्कीच ओपनिंगसाठी येतील विशाल आणि शैलेश. नक्कीच इथे मात्र दाखल होती मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. अंतिम जर का पाहिलं गेलं तर अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. मित्रांनो आपण बघतोय पंचक्रोशी कुणबी समाज क्रिकेट लीग 2026 हा थरार पर्व 3रं मित्रांनो आपण अनुभवतोय. या 3ऱ्या पर्वामधला पहिला सामना आपल्या भेटीला येतोय तो म्हणजेच इथे सुपर ओव्हरचा सामना त्रिमुखी स्पोर्ट्स वर्सेस मित्रांनो आपण बघतोय MK वॉरियर्स या संघर्षाच्या माध्यमातून. जसं की पाहिला गेलं तर पहिला इनिंगचा खेळ संपलाय म्हणजेच काहीतरी इथे मात्र पाहिला गेलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे मात्र त्रिमुखी स्पोर्ट्स या संघाने 6 चेंडूवरती 7 धावा जमवल्या गेल्या आणि 8 धावांचे इथे आपल्याला टोटल आव्हान पाहायला मिळते. बघूयात काय होतंय, कोणता संघ इथून पुढे बाजी मारतोय बघण्यासारखं असेल. शैलेश बारे आणि विशाल कांबळे यांची जोडी आपल्याला हळूहळू दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मोठा सामना होईल. बघूयात येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून जातील की कोणता संघ इथे मात्र विजय प्राप्त करतोय. बघूयात काय होतंय. नक्की आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप मोठे मोठे व्यक्तिमत्व देखील आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी भव्य दिव्य क्रीडांगणात स्वागत करतोय. विशाल कांबळे आपल्याला स्ट्रायकिंग एंडमध्ये पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईकला आपण बघतोय तो म्हणजे शैलेश बारे. बघूयात काय होतंय. सिद्धेश लोंढेकडे नक्कीच चांगला अनुभव आहे, परंतु आता मात्र संपूर्ण अनुभव इथे मात्र नक्कीच दाखवावा लागणार आहे कारण की मोठा सामना आहे, सुपर ओव्हरचा सामना आहे. इथून पुढे जो संघ जिंकेल तो सरळ जाईल तो म्हणजे पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. सिद्धेश लोंढे आपल्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र आपण बघतोय मित्रांनो सुपर ओव्हरचा थरार. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती आहे. पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. येस पंच संदीप कांबळे आमच्याकडे इशारा पोहोचत की इथे मात्र सामन्याला सुरुवात होती आहे. बघूयात काय होतंय. पहिला चेंडू असेल, सामना करेल विशाल कांबळे. सिद्धेश लोंढे वर्सेस विशाल कांबळे असं असेल बॅटल. चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला जातोय. झेलचा प्रयत्न होईल का आणि इथे मात्र झेल पकडला गेलाय. माघारी परतावं लागतं इथे मात्र बॅक टू द पवेलियन विशाल कांबळे. चांगला इथे मात्र झेल पकडला गेला. डीजे येस थँक्यू डीजे थँक्यू. नक्की मित्रांनो आपण बघू शकता मेगा स्क्रीनवरती इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे टायमिंग प्रॉपर झाला नाहीये आणि चेंडू सरळ गेला वेदांत
उकिरडेच्या हातामध्ये आणि एक चांगला झेल पकडला आणि नक्कीच तो सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. वेदांच्या माध्यमातून चांगलं इथे मात्र झेल पकडला गेला. त्यानंतर माघारी परतावं लागलंय. आता मात्र अंतिम विकेट असेल, आशूवरती पूर्णपणे जबाबदारी असेल, परंतु आशू बघूयात काय होतं इथे मात्र. नक्कीच इथे मात्र कशा प्रकारे खेळतोय मात्र बघण्यासारखं असेल. येणारे चेंडू बाकी असतील 5, विजयासाठी 8 धावांची आपल्याला गरज असताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 8 धावा. बघूयात काय होत आहे. सिद्धेश लोंढेने दाखवून दिलंय मी या संघाचा आयकॉन खेळाडू का आहे, याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच पाहायला गेलं तर 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र फक्त आणि फक्त एकच विकेट आपल्याला बाकी असताना पाहायला मिळते आहे. बघूयात काय होते मित्रांनो. हाच असतो सुपर ओव्हरचा थरार. आपल्या भेटीला येतोय मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो आपण बघतोय कुणबी समाज चषक 2026 चा हा थरार. बघूयात काय होतंय. 5 चेंडू आणि 8 धावा. सिद्धेश लोंढे दुसरा चेंडू असेल, धावाला स्टार्टिंग केली आहे. उर्ध विकेटचा मारा आहे, चेंडू फेकला गेला. इथे मात्र खराब, इथे मात्र फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि यस, 2 धावा इथे मात्र पूर्णपणे पार केल्या आहेत. मित्रांनो 2 धावांच्या माध्यमातून संघाचं खातं ओपन झाले आहे. धाव संख्या झाली 2 धावा. नक्कीच मित्रांनो कॅच ड्रॉप झाला, थोडासा कठीण जरूर होता, परंतु मित्रांनो अशा या स्थितीमध्ये हा झेल होणं खूप गरजेचं असतं. परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झाला. तदनंतर काय ते इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळतीये. बघूयात आशुतोष गोविलकरचा फटका जरूर बसला होता, परंतु आता मात्र बघूयात कमबॅक होतोय का. नेक्स्ट बॉल असेल, तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र काही, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. दबाव दबाव आणि दबाव आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर सिद्धेश लोंढेकडे तेवढी ताकद आहे, परंतु आता मात्र पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 6 धावा. बघूयात काय होतंय. आशुतोष गोविलकर आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. बघूयात नेक्स्ट बॉल. सिद्धेश लोंढे, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र टप्पा पडला आणि चेंडूने इथे मात्र जमिनीचा आस्वाद घेतलाय. म्हणजेच काय तरी इथे मात्र चेंडू खाली राहिलाय आणि या वेळेला पाहायला गेलं तर लगातार बॅक टू बॅक येणारा दुसरा आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. स्ट्राईक वरती असेल पूर्णपणे आपल्याला आशू पाहायला मिळतोय, परंतु पाहायला गेलं तर तो मात्र दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 6 धावा. रोमांचकारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बोलणार आहोत. सिद्धेश लोंढे एक चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते आहे. आपल्या बॉलिंग वरती आता मात्र कुठेतरी फिल्डिंग मध्ये बदलाव होताना पाहायला मिळतोय. बघूयात काय होतं. इथे मात्र मोठा सामना रंगताना पाहायला मिळतोय. सुपर ओव्हरचा थरार आपल्या भेटीला येतोय मित्रांनो. सुपर ओव्हर 2 चेंडू आणि 6 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. सामना करेल आशुतोष गोविलकर, मॅन फ्रॉम कांबळेवाडीचा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. बघूयात काय घडतंय. या पुढचा चेंडू असेल, 2 चेंडू आणि 6 धावा. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र मला वाटतं या वेळेला 1 धाव मिळतीये, परंतु इथे मात्र विकेट किपरची थोडीशी चूक झाली आहे. नक्की तिथे मात्र 1 धाव सेव्ह झाली असते, परंतु इथे मात्र विकेट किपरची चूक झाली आहे. अमोल तिथे होता आणि इथे मात्र 1 धाव मिळाली. धाव संख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. म्हणजेच काय तर 1 चेंडू आणि 5 धावांची आपल्याला गरज इथे मात्र पाहायला मिळतीये. जर का सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागेल, असा देखील नियम आहे. आणि जर का सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आता मात्र षटकारच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात काय होतंय. सिद्धेश लोंढेवरती इथे मात्र हल्ला बोलला जातोय का, हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात काय घडतंय. सिद्धेश लोंढे येणारा 1 चेंडू बाकी असेल आणि आपल्याला समजणार आहे की कोणता संघ इथे मात्र विजय प्राप्त करतोय. बघूयात काय होतंय. 1 चेंडू आणि 5 धावा. शैलेश बारे आपल्या संघाला बघूयात जिंकून देतोय का, हे मात्र बघण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. बघूयात काय होतं. इथे मात्र आपल्या बॅटला किस घेतला गेला आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅट थोडा पाहायला मिळतोय. बघूयात 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. सिद्धेश लोंढे अंतिम चेंडू आहे. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय आणि अशा पद्धतीने इथे मात्र सामना मला वाटतं जिंकलाय तो म्हणजेच त्रिमुखी स्पोर्ट्स या संघाने. इथे मात्र चांगली बॉलिंग केली आहे सिद्धेश याने आणि अंततः पाहता इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजेच त्रिमुखी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपल्याला मोठमोठे सामने पाहायला मिळणार आहेत. त्यातलाच एक हा मोठा सामना झाला, सुपर ओव्हरचा सामना. नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला तो म्हणजे संघ असेल त्रिमुखी स्पोर्ट्स हा संघ. चांगली इथे मात्र बॉलिंग केली गेली आहे.
नक्कीच नक्कीच आपण बघतो मित्रांनो पंचक्रोशी कुणबी समाज विकास मंडळ हरचरी आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आजचा तिसरा दिवस आहे. फायनल डे, मेगा फायनल डे आपण बघतोय. नक्कीच मित्रांनो या सामन्यामध्ये जी झेल घेतली होती वेदांत उकिरडे याने त्याच्यासाठी बक्षीस येत आहे विजय उकिरडे यांच्याकडून. तर वेदांतला विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. वेदांतसाठी बक्षीस आलं होतं त्या झेलसाठी. त्या झेलनंतर नक्कीच त्यांचा सामना आपल्याकडे जुगला गेला होता कारण की विशाल एक माघारी परतला होता. वेदांतने यायचं आहे आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. विजय उकिरडे यांच्याकडून बक्षीस आलं होतं. नक्कीच एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय मित्रांनो. पहिला बॉल ना मध्ये गॅप नाही खेळा पाहिजे. नाही होता बॅट खालचा रे. तो गॅप नाही खेळा 2 रन काय आहे बघ. साई बॉल तूच खेळायची होती. 3 बॉल ते खेळायचे सगळी. साई आहे ना. आशू आहे बघ. आशूला खेळपट्टी बाउंस